महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिवांनी 25 जून 2025 रोजी जे पत्र सर्व जिल्ह्यासाठी काढलेलं आहे ते मुळातच बेकायदेशीर आणि कायद्याला धरून नसून उलट कायदा मोडणारे आहे। त्यात त्यांनी असं नमूद केलेलं आहे की कामगार मंत्र्यांनी तसे निर्देश दिले आणि प्रधान सचिवांनी निर्देश दिले म्हणून ते पत्र काढलेलं आहे। मग ते कामगार मंत्र्यांच्या सहीने का काढलेलं नाही, प्रधानमंत्र्यांच्या सहीने काढलेलं नाही। इतकंच नव्हे तर इतका मोठा निर्णय जो आहे त्याच्याबद्दल या मंडळाची बैठक झालेली नाही, ठराव क्रमांक नाही आणि त्यामुळे हा निर्णय जो आहे तो निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर आहे। दुसरी बाब अशी आहे की या पत्रामध्ये असा आरोप करण्यात आलेला आहे की जे आरोप बांधकाम कामगारांचा अपमान करणारे आहेत, कामगारांचा अपमान करणारे आहेत, तुम्ही कामगारांच्यावर कसं काय अविश्वास दाखवताय, म्हणजे बोगस कागदपत्रे सादर केली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। आता या बोगस कागदपत्रांच्या मध्ये कोणती बोगस कागदपत्र असतात? एक तर त्याचं आधार कार्ड खरं असतं, फोटो खरा असतो, मोबाईल क्रमांक खरा असतो, पत्ता खरा असतो, म्हणजे बोगस प्रमाणपत्रासाठीचं एकच आहे कागद आणि तो म्हणजे 90 दिवस काम केल्याबद्दल इंजिनियरचं प्रमाणपत्र। हे बोगस आहे आणि त्यासाठी पैसे घेतले जातात आणि भरपूर पैसे घेतले जातात। त्याच्यासाठी आम्ही दक्षता पथक नेमत आहोत असं या पत्राचा आशय आहे। आता या प्रश्नाबद्दल आपण चर्चा करू। रिट पिटिशन क्रमांक 318/2006 मध्ये सुप्रीम कोर्टाने असं नमूद केलेलं आहे की या भारतातल्या जनतेवर विश्वास ठेवला पाहिजे आणि स्वयंघोषित कामगारांनी सांगितले की मी कामगार आहे आणि असं जर त्याने सांगितलं तर त्याला तुम्ही कामगारांची त्या नोंदणी करायला पाहिजे। आता सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्र सरकारने हे ऐकलं नाही, परंतु गुजरातमध्ये आणि नवी दिल्लीमध्ये कामगारांच्या फक्त स्वयंघोषणा पत्रावर आणि आधार कार्ड क्रमांकावर दुसऱ्या दिवशी कार्ड मिळतं, दुसऱ्या दिवशी नंबर मिळतो। म्हणजे याचा अर्थ असा आहे की सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार 90 दिवसाचं प्रमाणपत्र खरं काय आणि बोगस काय याला या बांधकाम कामगारांचे लाभ देण्याशी त्याचा काही संबंध नाही। त्यामुळे असं पत्र काढणं हे मुळातच सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे विरोधी आहे। दुसरं असं आहे की हे मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की या मंडळावर कामगार प्रतिनिधी या महाराष्ट्र शासनाने मागील 3 वर्षापासून नेमलेले नाहीत, कामगार प्रतिनिधी मालक प्रतिनिधी नेमलेले नाहीत। म्हणजे या मंडळाचा जो कारभार आहे, जो कायद्याने आखून दिलेला आहे तो त्याला मान्यच नाही महाराष्ट्र सरकारला। तुम्ही अगोदरच हा कायदा तुडवताय, त्याची बेपरवाई करताय आणि वरनं हुकूम काढताय, हे मुळात चुकीचं आहे। आणखीन एक बाब महत्त्वाची आहे, कुठलाही जर का आदेश शासकीय अधिकाऱ्यांना काढायचा असेल तर तो कायद्यामध्ये नमूद असला पाहिजे। कायद्यातल्या तत्वांच्या विरोधी तुम्हाला तो आदेश काढता येत नाही। उदाहरणार्थ हे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा कायदा भारत सरकारने 2 कायदे उपकाराचा एक 1996 साली मंजूर केलेला आहे, म्हणजे आता त्याला 30 वर्षे होत आली। या कायद्यामध्ये कलम 12 मध्ये असं नमूद केलेलं आहे, ते कलम अजून बदललेलं नाही। काय सांगतं त्याच्यात की जर एखाद्या कामगारांनी प्रमाणपत्र देऊन ओळखपत्र घेतले किंवा नोंदणी त्याची झाली, आता ओळखपत्र देतच नाहीत, ते ओळखपत्र कार्ड जे आहे त्या कंत्राटदारांना ते करोडो रुपये वर्षाला देतात आणि तो कंत्राटदार कामगारांना ती कार्डच देत नाही, नुसता नोंदणीच्या क्रमांकावर काम चालतं। तर त्यांचं असं म्हणणं आहे नोंदणी प्रमाणपत्राबद्दल, जर अधिकाऱ्यांना वाटलं की एखादं कार्ड बोगस आहे तर त्यांनी त्या संबंधित कामगाराला नोटीस काढली पाहिजे, त्याचं हिअरिंग ठेवलं पाहिजे, कामगाराला संधी दिली पाहिजे त्याच्याबद्दल म्हणणं मांडायची, तरच त्यांच्यावर कारवाई करता येते, अन्यथा करता येत नाही। दक्षता पथक गेले आणि कारवाई केलेली आहे तसं कायद्यामध्ये कुठं आहे त्यांनी दाखवावं। तर हे जे आहे त्याच्यानंतर त्याशिवाय काय आहे की त्यांना हे कमाल आहे, त्यांनी हा कायदा वाचून बघावा। 90 दिवसाचं प्रमाणपत्र जे महाराष्ट्रात मागितलं जातं कुणाकडलंही असो, आता एक तर ग्रामसेवकांना दिले त्याला तर चॅलेंज करता येत नाही,
ज्या इंजिनियरने दिलेलं आहे, ज्यांचं लायसन्स आहे, त्यांच्याबद्दलही चॅलेंज करता येत नाही. त्यांनी लिहून दिलं ना, यानं माझ्याकडनं काम केलेलं आहे म्हणून. काम करून गेलेलं आहे. कायदा असं सांगतोय की तुम्ही मागे 90 दिवस काम केल्यानंतर मग प्रमाणपत्राची मागणी करायची. म्हणजे एखादा कामगार आज काम करतो का नाही याच्याशी काही संबंध नाही. तो मागं काम केलेलं त्यानं प्रमाणपत्र दिलेलं आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मी सांगतोय त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे आणि काम केलं पाहिजे. काय मेहरबानी करत नाही. हा उपकर आहे, तो बांधकाम कामगारांसाठी आहे. तो बांधकाम कामगारांच्या श्रमातून आणि घामातून आलेला पैसा आहे. त्याचं नियोजन फक्त या मंडळानं करायचं आहे. त्याच्याऐवजी या अधिकाऱ्यांना असं वाटतं की या मंडळाचे मालक ते आहेत, या पैशाचे मालक ते आहेत. त्यांच्या मनालील ते करतील आणि जणू काय त्यांनी दिलं म्हणजे आमच्यावर त्यांनी मेहरबानीच केलेली आहे. ही जी मनोवृत्ती आहे ही चुकीची आहे. ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची सेवा करण्याची नैतिक त्यांची जबाबदारी आहे. आणि हा पैसा करातला नाही. त्याला विधिमंडळाची परवानगी न घेताच त्याचं वाटप केलं जातं. तर हे सगळं आहे. त्यातला मुख्य मुद्दा असा आहे की हे जे दक्षता पत्रक काढलेलं आहे ते मुळात यांचा गैरव्यवहार दडपून ठेवण्यासाठी काढलेलं आहे. 1 नंबर, हे सिव्हिल ऑडिट करत नाहीत, सोशल ऑडिट करत नाहीत. नंबर 2, हिशोब ठेवलेला नाही. नंबर 3, मंडळावर प्रतिनिधी नेमलेले नाही. नंबर 4, भांडी वाटप करणारे, सुरक्षा संच वाटणारे, अत्यंत निकृष्ट दर्जाच्या वस्तू कामगारांना वाटतात, त्याच्याबद्दल ते त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. त्यांच्यावर दक्षता पथक नेमायची त्यांची तयारी नाही. त्याच्यानंतर हे जे सगळे टेंडर्स आहेत, भांडी वाटप, सुरक्षा संच, हे अजितदादा पवारने एकदा विधानसभेमध्ये भाषण केलेलं आहे. हे सगळं गैरव्यवहार आहे, काळाबाजार आहे. अनेक आमदारांनी या प्रश्नाबद्दल प्रश्न उठवलेले आहेत. आता मध्यान्ह भोजनमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. भोजन न देताच पैसे उचललेले आहेत. इतकंच काय, धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भोजन वाटप केलेलंच नाही आणि रेकॉर्ड तयार केलेले आणि पैसे उचलतायत म्हणून कारवाई करा अशी मागणी केली. पण जिल्हाधिकाऱ्यांचा हा रिपोर्ट त्यांनी दाबून ठेवलेला आहे, फेटाळून लावलेला आहे आणि भ्रष्ट कारभाराला साथ दिलेले. मग याच्याबद्दल दक्षता पथक नेमा ना, याची चौकशी करा. तुम्ही सोशल ऑडिट करायला तयार नाही. आत्ताचे जे मंत्री आहेत, हसन मुश्रीफ साहेब, हे उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात सुद्धा कामगार मंत्री होते. त्यांनी त्यावेळेला जाहीर केलं होतं की मी 5,000 रुपये दिवाळीच्या वेळेला सानुग्रह अनुदान देतोय. मुख्यमंत्र्यांनी मांडलं नाही त्यावेळेच्या. मग हा प्रश्न आम्ही हायकोर्टमध्ये उपस्थित केला. हायकोर्टने सांगितलं की याच्याबद्दल सरकारने निर्णय करावा. सरकारने गेली 4 वर्ष याच्यावर निर्णय केलेला नाही. शेवटी मागच्या निवडणुकीच्या आधी हे माजी कामगार मंत्री जे आहेत सुरेश भाऊ खाडे आणि जोरदारपणे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी 5,000 रुपये सानुग्रह अनुदान मी दिलं तुम्हाला म्हणून घोषणा केली, मुलाखती दिल्या, प्रसारमाध्यमातून माहिती दिली. आणि आता काय बघतोय तर त्याचा निर्णयच कुठे येत नाही. सगळे विसरून गेले. हे अनेक वेळेला प्रत्येक निवेदनामध्ये आम्ही घालतो तरी ते ऐकायला तयार नाहीत. या कामगार मंत्र्यांना अनेक वेळा आम्ही त्यांना महोदयांना निवेदनं दिली आहेत. आम्ही मिटिंग तुम्ही कामगार संघटनेची एकत्रित आयोजित करा अशी मागणी केलेली आहे. एकही मिटिंग त्यांनी घेतलेली नाही. एकतर्फी निर्णय सगळे लादले जातात. त्यामुळं हा जो 25 जूनचा जो फतवा आहे तो बेकायदेशीर आहे, कामगारांचा अपमान करणार आहे. सगळे त्यांचे गैरव्यवहार जे आहेत ते झाकून ठेवण्यासाठी केलेला आहे. त्यामुळे कामगारांनी या फतव्यास विरोध करावा, आंदोलन करावं. 9 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर कामगारांनी निदर्शनं करावीत. निवेदन मी पाठवून दिलेलं आहे. आजच मी काही ग्रुप्सवर निवेदन पाठवून दिलेलं आहे. ज्यांना मिळालं नसेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. त्या निवेदनाबरोबर मी सर्वांचे ईमेल ID दिलेले आहेत. तर मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, कामगार मंत्री आहेत, सचिव आहेत, मुख्य सचिव आहेत, यांना मी या संदर्भातलं 31 मेला निवेदन दिलं होतं. त्यावेळेस त्या निवेदनाचं उत्तर आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि एकनाथजी शिंदे यांनी दिलेलं आहे की हे कामगार विभागाला पाठवून दिलेलं आहे. पण हे कामगार विभागातले सचिव एवढे महान आहेत की त्यांनी ते आमचं निवेदन त्यांना देऊन सुद्धा त्यांनी गुंडाळून ठेवलं. त्यांनी तर आम्हाला उत्तर द्यायचं राहूच
परंतु मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं सुद्धा ते ऐकत नाहीत आणि त्यांचा सुद्धा ते अवमान करतात या बाबतीमध्ये. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण हजारोच्या संख्येने ईमेल ID द्वारे हे निवेदन पाठवून द्या, त्यात भर घाला. त्यात तुम्हाला काय लिहायचं ते लिहा, तुमची नावं लिहा, तुमच्या सह्या करा, तुमच्या संघटनेचं नाव लिहा, पण ईमेलद्वारे असो किंवा पोस्टाद्वारे असो हे निवेदन द्या. आणि हे निवेदन 9 जुलैला सुद्धा सर्व ठिकाणी तुम्ही द्यावं असं आपल्याला माझी विनंती आहे. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. जरूर काही प्रश्न असल्यास तुम्ही विचारा. आपण अत्यंत लोकशाही पद्धतीने काम करीत आहोत. आम्ही अधिकारांचा हक्काचा मत मांडलेलं आहे. कामगार संघटनांना वर्गणी गोळा करण्याचा अधिकार आहे. हे जे नाटक आहे तुम्हाला 1 रुपयामध्ये आम्ही करतोय, अरे तुम्ही आम्हाला 1 रुपये आमच्याकडनं घेताय आणि आमचे 10,000 काढून घेताय, त्याचं काय? तुम्ही आमचे जे 10,000 आहेत प्रत्येकी ते तुम्ही 4 कंत्राटदारांना देताय, त्याचं काय करायचं? तर हे जे सगळं आहे हे आपण समजावून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते जरूर विचारावं. त्याचबरोबर ज्यांना आमची निवेदनं मिळाली नसतील त्यांनी ते निवेदनं आम्हाला फोन करून मिळवून घ्यावं आणि या पद्धतीने आपण ईमेल्स पाठवून द्यावेत, पोस्टाने पाठवून द्यावेत. आणि अजिबात न घाबरता, हे काय दक्षता पथक बितक त्यांना काय अधिकार नाही, कुठं जाऊन बघणार आहेत आणि काय करणार आहेत ते, आणि त्यांना मागं जे झालेलं आहे ते रद्द करता येणार नाही. त्यांना रद्द करायचं कायद्यामध्ये तरतूद आहे, ते नोटीस काढावी लागेल. फक्त एवढंच आहे की ज्याला प्रॉव्हिडंट फंड लागू आहे, जो नोकरी करतो त्याच्याबद्दलची मात्र चौकशी होऊ शकते, इतर कुणाचीही चौकशी होणार नाही. जो रोजंदारीनं काम करतो, ज्याला प्रॉव्हिडंट फंड नाही, ज्याची नोंदणी नाही, जो कसलंही काम करतो, राबणारे काम करतो, या माणसाला यांनी हे सर्व सोयी द्यायलाच पाहिजे. त्यांच्या त्या व्याख्येमध्ये आहे. आणि हा सर्व विचार करून आपण न घाबरता या परिस्थितीला सामोरे जावं एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद.